वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 260 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे. आज आपण 261 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढील ओव्याचं चिंतन आणि निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी योग स्थिती प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या आसनाचं आणि ध्यान प्रक्रियेचं वर्णन केलं. आणि हीच प्रक्रिया अतिशय सूक्ष्मपणे सविस्तरपणे माऊली स्पष्ट करताना दिसत आहेत. आणि हे स्पष्ट करताना माऊलींनी कुंडलिनी जागृत झाल्यानंतर शरीरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल होतात या बदलांचं वर्णन केलेलं आहे, ज्यामध्ये कुंडलिनी जागृत झाल्यानंतर शरीराला काळसुद्धा घाबरायला लागतो, वार्धक्य परत फिरायला लागतं, तारुण्याची गाठ सुटते आणि लहानपणाची बाळदशा पुन्हा नव्यानं त्या शरीराला प्राप्त होते. अशा प्रकारचं वर्णन माऊलींनी केलेलं आपण बघितलं. पुढं माऊली या कुंडलिनी जागृतीनंतर शरीरात काय बदल होतात याचं जे वर्णन केलं ते वर्णन पुढचं आपण आता बघूयात. माऊली म्हणतायत, वयसा तरी येतुलेवरी एरवी बळाचा बळार्थू करी धैर्याची थोरी निरुपम. अर्थात वय इतके असले तरी बलवान पुरुषाप्रमाणे पराक्रम करू शकतो व त्याच्या धैर्याच्या थोरविला तर उपमाच नाही. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर शरीरामध्ये ज्या प्रकारचे बदल होतात, अर्थात सूक्ष्म शरीरामध्ये, त्या सगळ्या बदलांचंही वर्णन केलं माऊलींनी. आणि जणू काही शरीराला एक नवी बालदशा प्राप्त होत असते. पण बालदशा म्हटलो की लोकांच्या मनामध्ये काही एक समज असतात. बालदशा म्हटलं की त्याच्याबद्दल काही समज आहेत, तारुण्य म्हटलं की तारुण्याबद्दलचे काही समज आहेत, वार्धक्य म्हटलं की वार्धक्याबद्दलचे पण काही समज आहेत. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये केलेली विधानं व्यावहारिक क्षेत्राच्या परिप्रेक्ष्यात जेव्हा तपासली जातात तेव्हा त्यांचा अर्थ हा चुकीचा लावला जाण्याची अनेक वेळा शक्यता असते. म्हणून आध्यात्मिक विधानांचं स्पष्टीकरण हे आध्यात्मिक क्षेत्रातल्या अनुभव असलेल्या व्यक्तींनी करणं हे कधी अधिक योग्य ठरतं. आध्यात्मिक विधानांचं जर तुम्ही स्पष्टीकरण व्यावहारिक परिप्रेक्ष्यात करायला गेलात तर ती तुम्हाला विधानं तथ्यहीन वाटू शकतात, खोटी वाटू शकतात, छद्म वाटू शकतात, अशी शक्यता असते. आणि तसं होतंही. बुद्धिवादाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आध्यात्मिक विधानं तपासू शकत नाहीत. ज्या पद्धतीनं बुद्धिवादातली विधानं ही अध्यात्मात उपयोगाला येत नाहीत, कारण ही दोन वेगवेगळी क्षेत्र आहेत. गणिताची सूत्र गणितात कामाला येतात, साहित्य किंवा इतर सामाजिक क्षेत्रामध्ये त्या विधानांचा कोणताही फायदा म्हणा किंवा उपयोग म्हणा तो होत नाही, तो करताही येत नाही. अगदी त्या पद्धतीनं अध्यात्मातल्या विधानांचाही अर्थ व्यावहारिक विधानांच्या संदर्भात लावता येत नाही. पण असं करायचा प्रयत्न अनेकदा लोक करतात आणि त्यातून एक वेगळा वैचारिक गोंधळ तयार होतो आणि त्या गोंधळामध्ये अनेकदा समाज होरपळतो, समाज संदिग्ध होतो. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांनी आपलं काम स्वतंत्रपणे करावं. एकमेकांच्या कार्यात दखल देताना एकमेकांच्या कार्याचे जे काही नियम आहेत, क्षेत्राचे जे नियम आहेत, त्याचं भान ठेवून ती विधानं केली तर थोडं बरं असतं. तसं अनेकदा होताना दिसत नाही. पण इथं माऊलींनी बाळदशा असा शब्द वापरला तर बाळदशा हे व्यवहारातलं उदाहरण आहे. व्यवहारामध्ये आपण बाळदशा शब्द वापरतो. व्यवहाराच्या परिप्रेक्ष्यामध्ये बाळदशा या शब्दाचे काही अर्थ आहेत, त्या अर्थाशी काही समज जुडले गेलेले आहेत. आपल्याकडं बालदशा म्हटलं की काही चांगल्या गोष्टी आहेत, की नवं शरीर आहे तर ते तेज चेहऱ्यावर दिसतं, ती कोमलता चेहऱ्यावर दिसते, ती निरागसता दिसते, बघत राहावंसं वाटतं तो चेहरा, त्या चेहऱ्याचं हसणं, त्या चेहऱ्याचं किंवा त्या शरीराचं
हालचाल सुद्धा मनमोहक अशा प्रकारची असते. म्हणून बालदशा ही बघणाऱ्यासाठी चांगली असते. परंतु त्या बाळकाचा विचार केला, त्या लहान बाळाचा विचार केला, त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या बालदशेचा विचार केला, तर त्याला बऱ्याचशा गोष्टी कळत नाहीत. त्याला मी कोण आहे हे कळत नाही, त्याला दुसरा कोण आहे हे कळत नाही, काय वागावं, कसं वागावं, कुठं हसावं, कुठं रडावं, आपला शत्रू कोण, आपला मित्र कोण वगैरे कोणतंही व्यावहारिक ज्ञान त्या व्यक्तीला नसतं, त्या बाळाला नसतं. काही चांगल्या गोष्टी आहेत, काही नकारात्मक गोष्टी बालदशेबरोबर येत असतात. माऊली सांगतायत की ही जी बालदशा आहे, कुंडलिनी जागृत झाल्यानंतरची जी बालदशा आहे, ही बालदशा व्यवहारातल्या इतर सामान्य बालदशेपेक्षा वेगळी आहे. कशी वेगळी आहे तर वयसा तरी येतुलेवरी, वय तर त्याचं तितकंच असतं. बालदशा येते याचा अर्थ त्याचं शरीर लहान बाळासारखं होतं असं नाही, तर त्याची जी सूक्ष्म शरीराची दशा आहे ती लहान बाळासारखी होते. आता हे लहानपण त्याच्या सूक्ष्म शरीराला प्राप्त झाले, म्हणून सूक्ष्म शरीराच्या परिप्रेक्षातच आपल्याला त्या बालरूपाची कल्पना करावी लागेल. सूक्ष्म शरीर नवनवे जन्म घेतं. ते नवनवे जन्म घेण्यामागचं कारण काय तर त्या सूक्ष्म शरीराची बालदशा संपलेली आहे. जेव्हा तो जीव पहिल्यांदा जन्माला आला तेव्हा त्या पहिल्या जन्मातल्या त्या जीवाचं सूक्ष्म शरीरही बालदशेसारखं होतं. ती त्या जीवाची पण बालदशा होती, त्या जीवाच्या जन्माची पण ती सुरुवात होती. तो त्या आत्म्याचा पहिला जन्म होता. जेव्हा आत्म्याचा पहिला जन्म होतो तेव्हा तो आत्माही बालदशेत असतो. आणि मग तो आत्मा जेव्हा अशी वेगवेगळी शरीर धारण करतो, पहिलं शरीर धारण केलं, त्या शरीरामध्ये काही घटना घडल्या, गोष्टी घडल्या, चांगल्या वाईट ज्या असतील त्या, पाप पुण्यात्मक कर्म घडलं, त्या सगळ्या पाप पुण्यात्मक कर्मातून त्या सूक्ष्म शरीरावर काही आवरणं चढली, विषयांची, वासनांची, भावनांची, सगळ्या गोष्टींची आवरणं चढली. आणि हळूहळू जशी शरीराची बालदशा संपते तशी त्या सूक्ष्म शरीराचीही बालदशा संपते आणि ते शरीर प्रौढ व्हायला लागतं, ते शरीर विषयी वासनांना व्हायला लागतं. ते शरीर अशा वेगवेगळ्या आवरणांनी बांधलं जातं, त्याची बालदशा संपायला लागते, संपते. पण माऊली म्हणताय जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा सूक्ष्म शरीरावरची ही सगळी पडदे, हे सगळे पडदे दूर होतात आणि पहिला जन्म घेताना त्या सूक्ष्म शरीराची जी दशा होती तीच बालदशा त्या सूक्ष्म शरीराला पुन्हा प्राप्त होते. पण या सूक्ष्म शरीराबरोबर या शरीरातला जो त्याचा अनुभव आहे, आत्ता जे शरीर त्या सूक्ष्म शरीरानं धारण केलेलं आहे, त्या शरीरानं घेतलेले अनुभव, त्या शरीरानं मिळवलेलं ज्ञान, या गोष्टी मात्र त्याच्याकडे असतात, ज्या चांगल्या सकारात्मक गोष्टी आहेत. आणि त्यामुळं काय होतं, माऊली म्हणतायत वयसा तरी येतुलेवरी, त्याचं वय तर इतकंच असतं, त्या शरीराचंही वय तितकंच असतं, त्या सूक्ष्म शरीराचंही वय तितकंच असतं. पण असं जरी असलं तरी एरवी बाळाचा बाळार्थू करी, एरवी आपण विचार केला तर बाळाच्या बालपणाचा जो अर्थ आपण करतो त्या बाळाच्या बळार्थू करी, म्हणजे त्या बाळाचा बळार्थ जर बघायचा ठरवला, माऊलींनी इथं प्रास वापरलाय, बाळाचा बळार्थ, लहान बाळाच्या बळाचा विचार जर केला, त्या बालदशेतल्या त्या सूक्ष्म शरीराची जी धैर्य पातळी आहे, धैर्याची पातळी आहे, तर माऊली सांगतायत बळार्थू करी धैर्याची थोरवी निरूपमू. त्या बालदशेतला जरी तो जीव असला, सूक्ष्म शरीर ते बालदशेप्रमाणे जरी असलं तरी त्याच्या ठिकाणी असीम असं धैर्य त्याला प्राप्त होतं. तो कशालाच घाबरत नाही, त्याच्या आतली सगळी भीती मरून जाते, त्याच्या ठिकाणी एक वेगळं बळ प्राप्त होतं. अहो, माणसाला एखाद्या बलवान पुरुषाचं किंवा बलवान कुणाचंही बलवान अशा एखाद्या व्यक्तीचा आधार मिळाला तर व्यक्तीला आपोआप ताकद लाभते. हा एक सामान्य आणि व्यावहारिक नियम आहे. व्यवहारामध्ये जगत असताना एखाद्या बलाढ्य, धनाढ्य, एखाद्या सत्तावान पुरुषाचा तुम्हाला आधार असेल, व्यक्तीचा तुम्हाला आधार असेल, तर आपोआपच
तुमचं धैर्य वाढतं, तुमचं बळ वाढतं, तुमचा कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो, आत्मविश्वास वाढायला लागतो की आपल्या पाठीशी कुणीतरी मोठी व्यक्ती आहे, मोठी शक्ती आहे, याचं एक समाधान असतं, त्यातून एक धैर्य प्राप्त होतं. अगदी त्याच पद्धतीनं जेव्हा हा जीवात्मा या सगळ्या जगामध्ये सर्वशक्तिमान असलेल्या परमात्म्याशी संपर्कात येतो, तेव्हा त्याचा आत्मविश्वास का वाढणार नाही, त्याचं धैर्य का वाढणार नाही, त्याचं बळ का वाढणार नाही. मी परमात्मा आहे हा अनुभव त्याला येतो, मी सर्वशक्तिमान आहे हा अनुभव त्याला येतो, आणि त्या अनुभवामुळं त्याच्या धैर्याची थोरवी निरुपम, त्याला निरुपम असं धैर्य प्राप्त होतं. त्याच्या त्या धैर्याची तुलना करता येत नाही एवढं धैर्य त्याला प्राप्त होतं. का? सृष्टी सगळी क्षणामध्ये निर्माण करणारा, सगळी सृष्टी क्षणामध्ये संपवणारा जो परमात्मा आहे, त्याचंच रूप त्याला लाभलेलं असतं, त्याची शक्ती त्याला लाभलेली असते, आणि म्हणून त्याची धैर्य शक्ती निरुपम असणं यात काहीच आश्चर्य नाही, सहज स्वाभाविक गोष्ट आहे. पण माऊली म्हणतायत, एरवी बळाचा बळार्थू करी, धैर्याची थोरी निरुपम. पुढं माऊली म्हणतायत, कनकद्रुमाच्या पालवी, रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निघती. अर्थात सुवर्ण वृक्षाच्या पालवीतून रत्नाची कळी सतत नवी निघावी, त्याप्रमाणे नवी नखे निघून सतेज दिसतात. हा बदल जो आहे सूक्ष्म शरीराबरोबरच स्थूल शरीरावरही दिसायला लागतो. कारण आपलं स्थूल शरीर सूक्ष्म शरीराचाच प्रभाव आहे. जसं तुमचं सूक्ष्म शरीर असेल तसंच तुमचं स्थूल शरीर बनतं. म्हणून साधना करणारे किंवा मन पवित्र ठेवणारे साधू वृत्तीची जी लोक असतात, त्यांच्या शरीरावर त्यांचं साधुत्व दिसत असतं, जाणवत असतं. ते तेज, साधनेचा तो प्रभाव दिसत असतो. तो काही उसणा आणावा लागत नाही, आपोआप तो दिसतो. कारण स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर हे दोन एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे सूक्ष्म शरीरावर प्रभाव पडला की स्थूल शरीरावरही प्रभाव पडतो. स्थूल शरीरातही सगळं जे दिसणारं आहे तेही पूर्णपणे बदलायला लागतं. त्या सगळ्यावरच एका तेजाचा प्रभाव पडतो. त्या सगळ्यांवर आत्मतत्वाच्या तेजाचा प्रभाव पडल्यामुळं सगळ्याच गोष्टी बदलायला लागतात. अगदी नखापासून केसापर्यंत सगळ्याच गोष्टी त्या तेजानं प्रभावित होतात. म्हणून त्या सगळ्या गोष्टी नव्या होतात, नव्या बनतात. म्हणून आत्मज्ञानी पुरुष आणि व्यावहारिक पुरुष ह्या दोघांची शरीर सारखी दिसत असली तरी आध्यात्मिक भिन्नता असल्यामुळं, आत्मिक तेजाचा प्रभाव शारीरिक स्थूलतेवर आपोआप पडतो. आणि म्हणून माऊली सांगतायत, कनकद्रुमाच्या पालवी. कनकद्रुमाच्या पालवी या शब्दाचा अर्थ काय आहे? सुवर्ण वृक्षाची पालवी, सोन्याचं झाड आणि सोन्याच्या झाडाची पालवी. पालवी म्हटलं की एक कोमलता, एक पावित्र्य, एक नवेपणा पालवीमध्ये असतो. सोन्याच्या झाडाची एक नवी पालवी फुटावी. अगदी त्या पद्धतीनं रत्नकळिका नित्य नवी, रत्नाची एक नवी कळी उमललेली आहे, असा त्याचा सगळा शरीराचा बांधा दिसायला लागतो. त्याचं शरीर त्या प्रकारे दिसायला लागतं. रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवे निघते. अगदी नख सुद्धा नवी निघतात. शरीराचे प्रत्येक अवयव बदलतात. प्रत्येक अवयवावर त्या तेजाचा प्रभाव पडतो आणि म्हणून शरीराच्या या सगळ्या अवयवांवर एक नवेपणा तिथं अनुभवाला येतो, दिसतो, असं माऊली म्हणतायत. दातही आन होती परी अपाडे साने जती, जैसी दुबाही बैसे पांती हिरे यांची. अर्थात दातही नवे येतात, परंतु ते फार लहान असतात. जणू काही दुतर्फा हिऱ्यांचीच पंगत बसली आहे. आणि अशा पुरुषाला जी दातं येतात त्या दातांचंही वर्णन माऊली करतायत. दातही आन होती, दातही दुसरे येतात. जी दातं आहेत शरीराची ती दातं तिथं राहत नाहीत. दातही आन होती, दुसरी दातं यायला लागतात. परी अपाडे साने जती. अपाडे शब्दाचा अर्थ आहे एवढेसे.
साने जाती, ते दात जे आपल्या स्थूल शरीराची दात आहेत त्या दातांपेक्षा त्या दातांचा आकार थोडासा लहान असतो. ते दात लहान दिसतात. कसे लहान दिसतात? जैसी दुबाही बैसे पांती हिरे यांची, जणू काही दोन्ही बाजूला हिऱ्यांची पंगत बसलेली आहे अशा प्रकारे त्यांची दात दिसायला लागतात. कारण जी घाण आहे शरीराच्या आतली बाहेरची ती सगळी घाण निघून जाते, धुवून निघते. त्यामुळं आपोआपच भौतिक शरीरही आतून बाहेरून धुतल्या जातं, निर्मळ बनतं. बालदशा ही केवळ सूक्ष्म शरीरालाच येते असं नाही, त्या बालदशेच्या सूक्ष्म शरीराच्या बालदशेचा प्रभाव स्थूल शरीरावरही पडतो. म्हणून त्वचाही नवी वाटायला लागते, सुकोमल वाटायला लागते, दातही सतेज दिसायला लागतात. आणि म्हणून दात जणू काही दोन हिऱ्यांच्या पंक्ती अशा बसवलेल्या आहेत दोन्ही बाजूला, अशा प्रकारे ते दात दिसायला लागतात खालच्या आणि वरच्या बाजूला. तर त्या दाताची पंगत सुद्धा जणू काही हिऱ्यांची पंगत आहे असं दिसायला लागतं. मानिकुलियांची आकणिया, सावियाची अणुमानिया, तैसिया सर्वांगी उधवती अणिया रोमांचिया. अर्थात सर्व शरीरावर केसांची अग्रे मानिकांच्या बारीक कण्याप्रमाणे लहान अशी सतेज उद्भवतात आणि शरीरावर केस सुद्धा बारीक बारीक सूक्ष्म अशी, त्या केसांचा जो अग्रभाग आहे तो जणू काही मानिकांच्या बारीक कण्याप्रमाणे दिसायला लागतात. रोममूळ ज्याला आपण म्हणतो, केसांचा मूळ भाग आणि अग्रभाग, केसांची टोकं सुद्धा अशी सतेज अशी दिसायला लागतात. म्हणजे केसांवरही तो प्रभाव पडतो असं वर्णन इथं माऊली करतायत. करचरण तळे जैसी का रातोत्पळे, पाखाळी व होती डोळे काय सांगो. अर्थात हातापायाचे तळवे हे तांबड्या कमलाप्रमाणे होतात आणि डोळे स्वच्छ होतात, हे काय सांगावे. डोळे स्वच्छ व्हायला लागतात, डोळे शुद्ध व्हायला लागतात. मानिकुलियांची कणिया, मानिकुलियांची म्हणजे मानिकांच्या, माणिक मोती म्हणतो ना आपण, त्या मानकांसारखे डोळे दिसायला लागतात. मानिकुलियाची कणिया, सावियाची अनुमानिया, सावियाची शब्दाचा अर्थ आहे सहज. सहज अनुमान केला तर हे सगळं कळायला लागेल. आता नखाचं वर्णन केलं, डोळ्यांचं वर्णन केलं, केसांचं वर्णन केलं, याचा अर्थ सगळ्याच शरीरात बदल झाला हे अनुमानानंही सहज लक्षात येईल. त्यामुळे ते काही परत सांगत बसायची गरज नाही असं माऊलींना सुचवायचं आहे. करचरण तळे, हाताचे पायाचे जे तळवे आहेत, करचरण तळवे. जैसी का रातोत्पळे, रातोत्पळे शब्दाचा अर्थ आहे लाल कमळे. हातापायाचे जे तळवटे आहेत ते हातापायाची तळवट सुद्धा कशी दिसायला लागतात, जणू काही लाल कमळ दिसावं अशा प्रकारे हातापायाचे तळवे दिसायला लागतात. लहान मुलांच्या पायाकडे बघितल्यावर लहान मुलांचे तळपाय तळहात कसे दिसतात, अगदी त्या पद्धतीची कल्पना माऊलींनी करायला सांगितलेली आहे. पाखाळी व होती डोळे, पाखाळी म्हणजे स्वच्छ, डोळे सुद्धा स्वच्छ होतात. काय सांगू, आता हे काही सगळं सांगत बसायची गरज आहे का असं माऊली सांगतायत. काय सांगू. निडाराचे निकोंदाटे, मोतिये नावरती संपुटे, मग शिवनी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची. अर्थात परिपूर्ण दशेला येऊन आत माविनाशी होणाऱ्या मोत्यांच्या शिंपल्यांची शकले जशी उकलतात. जसं मोत्यांची जेव्हा नवी निर्मिती म्हणजे मोत्यांमधून शिंपल्यामधून मोती जेव्हा नव्यानं बाहेर येतात तेव्हा त्या मोत्यांवर एक वेगळी चकाकी असते, अगदी तशी चकाकी त्या शरीरालाही यायला लागते, त्या स्थूल शरीरालाही ती तशी चकाकी यायला लागते. म्हणजे काही प्रभाव सूक्ष्म शरीरावर आहे आणि काही प्रभाव स्थूल शरीरावर आहे. सूक्ष्म शरीराच्याही प्रभावाचं वर्णन माऊलींनी केलं आणि स्थूल शरीराच्या प्रभावाचंही वर्णन केलं. स्थूल शरीर बदलत नाही, शरीराचा आकार बदलत नाही, चेहऱ्याचा आकार बदलत नाही, चेहरा तसाच असणार, डोळे हात पाय सगळं तसंच असणार, फक्त त्याच्यावरती एक नवं तेज चढणार, एक वेगळा प्रभाव, कारण एक नवं विश्व त्या शरीराला अनुभवाला आलंय. कारण या स्थूल शरीरावर सूक्ष्म शरीराचा प्रभाव पडत असतो. एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळाली
की चेहऱ्यावर एक वेगळं तेज येतं आणि एखादी दुःखाची बातमी मिळाली की त्याचाही प्रभाव चेहऱ्यावर पडतो. तुम्ही कितीही नाकारायचा प्रयत्न केला तरी तुमच्या मनातल्या भावनेचा तुमच्या स्थूल शरीरावर आपोआप प्रभाव पडतो. तुम्ही कितीही नाकारलं तरी, कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी. आयुष्यात एखादी दुःखद घटना तुमच्या कानावर पडली आणि ती घटना कुणाला कळू द्यायची नाही म्हणून ती घटना तशीच मनात ठेवून तुम्ही लोकांमध्ये वावरायला लागलात तरी सुद्धा तुम्हाला ती घटना लपवता येणार नाही. एखादा सूक्ष्मपणे सहज कुणी नजर टाकली तर लगेच त्याच्या लक्षात येईल तुमच्या शरीरावर पण त्या गोष्टीचा काहीतरी प्रभाव पडलाय. बऱ्याचदा लोक विचारतात, काय आज टेन्शनमध्ये दिसतोयस? असं विचारलं तर याचा अर्थ समजून जायचा की काहीतरी प्रभाव पडलाय समोरच्यावर, काहीतरी त्याच्या मनामध्ये चिंता वगैरे आहे, कशाचा तरी ताण त्या व्यक्तीच्या मनात आहे, तोच चेहऱ्यावर दिसतो. मग जगातली सगळ्यात आनंददायक गोष्ट परमात्मा, त्याचं मिलन झाल्यावर, अमृत तत्व चाखायला मिळाल्यावर, सूक्ष्म शरीराला अत्युच्च आनंद झाल्यावर तो आनंद स्थूल शरीरावर कसा काय लपू शकतो? तो आपोआपच स्थूल शरीरावर जाणवायला लागतो. तो येणारा आत्मविश्वास, या सगळ्याचा प्रभाव त्या स्थूल शरीरावरही पडायला लागतो. म्हणून त्या स्थूल शरीराचं माऊलींनी सूक्ष्मपणे वर्णन केलेलं आहे की हाताचे पायाचे तळवे सुद्धा लाल कमळासारखे दिसायला लागतात आणि डोळे सुद्धा स्वच्छ व्हायला लागतात. या प्रकारचं सगळं परिवर्तन त्याच्या त्या शरीरामध्ये होतं. निडाचेनी कोंदाटे मोतीये नावरती संपुटे मग शिवनी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची. अर्थात परिपूर्ण दशेला येऊन आत मावेनाशी होणाऱ्या मोत्यांच्या शिंपल्यांची शकले जशी उकलतात, अगदी त्याप्रमाणे तैशी पातियाची कवळीये न समाये दिटी जाकळोनी निघो पाहे आधिलीची परी होय गगना कवळीती. अर्थात त्याप्रमाणे दृष्टी पापण्याच्या आत न मावता ती बाहेर निघू लागते व दृष्टी पहिलीच खरी परंतु सर्व गगनव्यापी होते. दिसणारे डोळे तेच असतात. दिसणारे डोळे आतून बाहेरून शुद्ध होतात, स्वच्छ होतात, पण डोळ्यांचा आकार बदलत नाही, डोळ्यांच्या पापण्यांचा आकार बदलत नाही. डोळे जसे आहेत तसेच राहतात. कारण माणूस किती जरी म्हातारा झाला तरी डोळ्यांवरून म्हातारपण सहज लक्षात येत नाही. आता डोळ्यांना मोतीबिंदू झाला वगैरे तर लक्षात येईल, पण सामान्यपणे डोळ्यांवरून म्हातारपण एरवी लक्षात नाही येत. कोणता आजार वगैरे डोळ्यांना नसेल, डोळ्यांनी तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसत असेल तर ती डोळ्याची तशी रचना आहे म्हणून. पण माऊली म्हणतायत अगदी ज्या पद्धतीनं नवे मोती शिंपल्यातून बाहेर यावेत, अगदी त्या पद्धतीनं त्याचे ते डोळे चमकदार, चकाकदार आणि छान गोड स्वच्छ सुंदर असे दिसायला लागतात. म्हणून बघा, जिथं जिथं देवाचं किंवा संतांचं वर्णन केलं गेलंय तर त्या प्रत्येक अवयवाचं अतिशय सुंदर असं वर्णन केलं गेलेलं तुम्हाला दिसेल. आता भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीचंही वर्णन करताना राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली असं वर्णन पांडुरंगाच्या मूर्तीचं संतांनी केलंय. आता हे वर्णन त्याच व्यक्तीच्या आतून बाहेर पडू शकतं ज्या व्यक्तीला आतून त्या मूर्तीचं दर्शन झालं. स्थूल भावनेनं, स्थूल मनानं तुम्ही त्या मूर्तीचं दर्शन घ्याल तर तुम्हाला ती मूर्ती मदनाचा पुतळा वाटणार नाही. पण सगळ्याच संतांना त्या मूर्तीचं महात्म्य त्याच पातळीवर अनुभवाला आलेलं आहे. अगदी आद्यगुरु शंकराचार्य असतील, सगळे वारकरी संत असतील, अन्य संतांनीही विठ्ठलाच्या मूर्तीचं केलेलं वर्णन आपण बघितलं तर ते वर्णन याच प्रकारचं आहे. ते वर्णन तसं काय तर ती एक प्रतीक रूप आहे, ती एक रूपक रूपातली ती मूर्ती आहे आणि त्या तेजाचं जे वर्णन आतून जाणवतं तसंच ते वर्णन बाहेर बघितल्यावर प्रकट होतं. अगदी त्या पद्धतीनं माऊलींनी इथं वर्णन केलेलं आहे की त्या कुंडलिनी मध्ये ब्रह्मामृत पडल्यानंतर
ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर शरीरावर जो प्रभाव पडतो तो डोळ्यांवरही पडतो, सगळ्या शरीरांवरही पडतो. अगदी नव्यानं शिंपल्यातून बाहेर निघालेल्या मोत्यांसारखी, शिंपल्यांसारखी पातियाची होये, तैशी पातियाची कवळीये न समाये. शरीरामध्ये तेज मावत नाही इतकं बाहेर यायला लागतं, कारण ते तेजच इतकं प्रचंड आहे की त्या तेजाचा प्रभाव बाहेर दिसायला लागतो. सूर्य प्रकाशमान आहे. किती प्रकाशमान आहे तर सूर्य पृथ्वीपासून कित्येक अब्ज किलोमीटर दूर आहे, पण तरी त्याच्या प्रकाशाचा फक्त तेजाचा प्रभाव आपल्यापर्यंत येतो. चंद्राला तो प्रकाश देतो, सगळ्या ग्रहताऱ्यांना तो प्रकाश देतो. एवढा देतो की ते साठवून ठेवायला लागतात. एवढं तेज आहे सूर्यामध्ये. मग सूर्यात जर एवढं तेज आहे तर त्या ब्रह्मतत्वामध्ये किती तेज असेल. तर ते ब्रह्मतत्व प्राप्त झाल्यावर आज सूक्ष्म शरीराला जे तेज प्राप्त होतं त्या तेजाचा प्रभाव स्थूल अशा शरीरातूनही दिसायला लागतो, जाणवायला लागतो. आणि ते तेज असं बाहेर पडण्यासाठी आतुर होतं. त्याला बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा नसते, पण म्हणून ते तेज थोडंसं झाकोळायला लागतं. तुम्ही जर एखाद्या साधू संतांच्या मूर्तीचं रूप कधी लक्षपूर्वक बघितलं तर आपण देवाच्या किंवा संतांच्या मूर्तीच्या मागं एक चक्र दाखवतो. कोणत्याही देवाची मूर्ती असेल, संतांची मूर्ती असेल तर त्या देवाच्या किंवा मूर्तीच्या डोक्याच्या भागावर पाठीमागं आपण एक चक्र दाखवतो. ते चक्र कशाचं सूचक आहे तर सहस्र चक्र जे आहे, सहस्रास्त्र ज्याला आपण म्हणतो, सहस्रार ज्याला आपण म्हणतो, ते जागृत झाल्यावर, 7वं चक्र जागृत झाल्यावर जे एक तेज तयार होतं त्या शरीराच्या आजूबाजूला, त्याचं रूप म्हणून आपण ते वापरतो. याचा अर्थ असा नाही की एखादा साक्षात्कारी पुरुष दिसला किंवा ज्याचं सहस्रार जागृत झालंय त्या व्यक्तीकडे बघितल्यावर तुम्हाला ते चक्र दिसेल. ते चक्र त्यांना दिसू शकतं ज्यांचं स्वतःचं सहस्रार जागृत झालं असेल, जी सूक्ष्म दृष्टी प्राप्त झाली असेल तर. नाहीतर स्थूल डोळ्यांना ते दिसत नाही, पण आपण ते दाखवतो. ते दाखवण्यामागचा उद्देश हा आहे की ज्या व्यक्तीचा हा फोटो आहे त्या व्यक्तीचं सहस्रार जागृत झालेलं आहे, ते चक्र जागृत झालेलं आहे. आणि ते चक्र जागृत झालं की ते ब्रह्मरंध्र इतकं तेजायमान होतं की त्याचं ते तेज बाहेर असं दिसायला लागतं, झाकोळायला लागतं. आणि त्याच तेजाचा प्रभाव हा या सगळ्या शरीरावर सुद्धा दिसायला लागतो. म्हणून माऊली म्हणतायत, तैसी पातियाचिया कवळीये न समाय. डोळ्यांच्या पापण्यांमध्ये सुद्धा ते तेज सामावलं जात नाही. दिठी जाकळोनी निघो पाहे. दिठी म्हणजे दृष्टी, झाकळोनी म्हणजे व्यापून निघो पाहे. सगळं डोळे एवढे तेजायमान होतात की डोळ्यातूनही तेज झाकुळलं जात नाही. पूर्ण डोळ्यांनाही ते तेज व्यापून टाकतं. एवढं तेज त्यांच्या दृष्टीमध्ये दिसायला लागतं. आदिलीची परी होय गगना कवळीती. त्याची दृष्टी, डोळे तेच असतात, पण त्या डोळ्यांमध्ये सामर्थ्य इतकं येतं की आकाशालाही कवेत घेऊ शकतील एवढे ते डोळे सतेज होतात. बघा आता प्रत्येक अवयव आता सतेज झालाय, प्रत्येक अवयवात सामर्थ्य आलंय. पूर्वीचं आता कोणतंही इंद्रिय राहिलेलं नाही. त्या प्रत्येक इंद्रियाला अमृताचा स्पर्श झालेला आहे, प्रत्येक इंद्रियाला ब्रह्मतत्वाचा स्पर्श झालेला आहे. त्यामुळं आता प्रत्येक अवयवाचं सामर्थ्यही वाढलंय. प्रत्येक अवयवामध्ये जे सामान्य सामर्थ्य होतं ते आता असामान्य बनलंय. कारण आता शरीर स्थूल राहिलेलंच नाही. ते स्थूल शरीरही आता आत्मतत्वानं प्रभावित झालेलं आहे. म्हणून सामान्य शरीराची तुलना आत्मज्ञानी पुरुषाच्या शरीराशी करता येत नाही. दोन्ही शरीर दिसायला सारखी असतात, परंतु आतून मात्र या दोन्ही शरीरांमधलं सामर्थ्य ज्यांचं आहे ते सामर्थ्य वेगळं असल्यामुळं स्थूल शरीराच्या प्रत्येक अवयवावर ते सामर्थ्य काम करतं. आणि म्हणून हा आत्मज्ञानी पुरुष
इतर लोकांच्या तुलनेत असामान्य असं काम करू शकतो. तसं सामर्थ्य डोळ्यांना, कानाला, तोंडाला, हातापायांना, एकंदरीत सगळ्याच गोष्टींना, कल्पनाशक्तीला, मेंदूला, सगळ्याच त्या शरीराच्या दृश्य अदृश्य अवयवांना ती शक्ती प्राप्त होत असते. आई के देह होय सोनियाचे, परी लागव हे वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही. अर्थात अर्जुना ऐक, त्याचा देह सुवर्ण कांतीचा होतो, परंतु तो वायूसारखा हलका असतो, कारण त्यात पृथ्वीचे अगर पाण्याचे अंश नसतात. आता त्याच्या शरीरामधून पाणी पूर्णपणे शोषून घेतलंय कुंडलीनं, त्यामुळं शरीरामध्ये पृथ्वीचा अंश जो असतो, म्हणजे हाडं वगैरे जे आहेत ते हाडं वगैरे सगळे नष्ट होऊन जातात, म्हणून पृथ्वीचा अंश त्याच्या शरीरात शिल्लक राहत नाही. दुसरा जो अंश असतो तो आप, ते पाण्याचा अंश शिल्लक राहत नाही, कारण शरीरामध्ये जेवढं काही रक्त आहे, पाणी आहे, ते सगळं ती कुंडलिनी आणि त्याच्या आधी प्राण, अपान वायू हे सगळं काही शोषून घेतात. त्यामुळं शरीरामध्ये ओलावाही काही राहत नाही आणि पृथ्वीचा अंशही त्या शरीरात राहत नाही. आणि हे दोन अंश नसताना शरीरामध्ये हे बदल होतात. त्यामुळं शरीर जरी सोनियाचं झालं, सोनियाचं याचा अर्थ चकचकीत, मूल्यवान, सुवर्णकांती म्हणतो आपण, कारण मानवी शरीराचा रंग स्वभावतः थोडासा सोन्यासारखा असतो. पण सोनं चकाकायला लागतं तेव्हा ते आणखी तेजायमान दिसतं, आणि सोन्यावर चकाकण्यासाठी सोन्यावर उजेड पडावा लागतो. त्यामुळं सोनं हे सहसा दिवसा वापरलं जातं. सोनं हे रात्री वापरण्यासाठी नाहीच, कारण रात्री सोन्याचा प्रभाव शून्य बनतो. सोनं कुठं आणि कधी वाटतं, तर प्रकाशाच्या उपस्थितीतच सोनं वाटतं. नाहीतर प्रकाश नसेल, अंधार असेल तर सोन्याचं सोनं म्हणून काही सोनं पण राहत नाही. सोन्याचं सोनंपण किंवा सोन्याची चकाकी ही प्रकाशाच्या उपस्थितीमुळे जाणवते. सोन्याची असेल, चांदीची असेल, उजेड पडला की सोनं वाटायला लागतं, चकाकायला लागतं. अगदी त्या पद्धतीनं हे शरीर स्थूल आहे. जेव्हा या शरीरात अज्ञान असतं, अविद्या असते, अंधकार असतो आतून बाहेरून, तेव्हा या शरीरावर तेज दिसत नाही. पण जेव्हा या शरीरातून आत्मतेज जागृत होतं, जेव्हा या शरीरातल्या जीवाला आत्मज्ञान प्राप्त होतं, तेव्हा त्या आतल्या शरीराच्या त्या आत्मज्ञान प्राप्तीचा प्रभाव स्थूल शरीरावर दिसायला लागतो आणि हे शरीर चकाकायला लागतं, चमकायला लागतं. अंधारातलं सोनं उजेडात आल्यासारखं ते शरीर दिसायला लागतं, कारण त्या शरीराचं सामर्थ्य आता प्रकट व्हायला लागतं. म्हणून माऊली सांगतायत, आई के देह होय सोनियाचे, सगळं शरीर त्याचं जणू काही सोन्याचं बनवून जातं, चकाकायला लागतं, तेजायमान व्हायला लागतं. परी लाघव ये वायूचे, असं जरी असलं तरी सुद्धा वायूसारखं त्याचं शरीर हलकं असतं, दिसायला सोन्यासारखं असलं तरी लाघव ये वायूचे, लाघव म्हणजे वजन, वजन मात्र त्याचं वाऱ्यासारखं असतं, त्याच्या शरीराला वजनच नसतं. लाघव ये वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही, कारण त्या शरीरामध्ये पाण्याचा अंशही राहिलेला नाहीये, पृथ्वीचा अंशही राहिलेला नाहीये. आपल्या शरीराचं जे वजन आपण म्हणतो, ते वजन कशाचं असतं, तर या शरीरातल्या हाडांचं, शरीरात असलेल्या पाण्याचं, रक्तांचं वगैरे यांचंच तर वजन असतं. तेच निघून गेल्यावर शरीराला वजन कोण देणार? त्यामुळे त्याच्या शरीराला वजनच राहत नाही, त्याचं शरीर वायूसारखं होऊन जातं. मग समुद्रा पहिली कडीला देखे, स्वर्गीचा आलोचू ऐके, मनोगत ओळखे मुंगियेचे. आता त्याच्या सगळ्या दृश्य अदृश्य शक्तींवर, अवयवांवर जे सामर्थ्य येतं, जी सामर्थ्य शक्ती येते त्या अवयवांमध्ये त्याचं वर्णन माऊली करतायत. मग तो समुद्राच्या पलीकडील वस्तू पाहू शकतो, स्वर्गातील संवाद त्याला ऐकू येतो व मुंगीच्या मनातील भावही तो जाणतो. बघा, समुद्रा पलीकडील देखे, मग त्याच्या डोळ्याला जे तेज प्राप्त होतं, ते तेज
त्याच्या डोळ्यात मावत नाही इतकं ते तेज असतं, आणि त्या तेजाचा प्रभाव आणि सामर्थ्य एवढं आहे की तो 7 समुद्राच्या पलीकडचंही बघू शकतो. त्याला वाटलं बघावं तर सहजपणे त्याला 7 समुद्रापलीकडचं दिसू शकतं. मग समुद्रापलीकडील देखे स्वर्गीचा आलोचो ऐके. स्वर्गामध्ये कोण काय बोलतंय तेही त्याला ऐकू यायला लागतं, तेही तो ऐकू शकतो. मनोगत ओळखे मुंगीचे, दूरच्यांचं तर त्याला कळतंच, मुंगीचं सुद्धा मनोगत, मुंगीच्या मनात काय चाललंय, त्या सूक्ष्म जीवाच्या आत काय चाललंय हे सुद्धा तो ओळखतो. त्याच्या मनात काय चाललंय ते त्याला कळायला लागतं. पवनाचा वारिका वळगे, चाले तरी उदिकी पाऊल न लागे, येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. अर्थात तो वायुरूप अश्वावर स्वार होतो, पाण्यावर चालताना आत पाऊल जात नाही, अशा अनेक प्रकारच्या सिद्धी त्याला प्रसंगतः प्राप्त होतात. मग त्याला ज्या वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात, कुंडलिनी जागृत झालेल्या त्या व्यक्तीला, त्या सगळ्यांचं वर्णन माऊलींनी केलंय. पवनाचा वारिका वळघे, वारिका म्हणजे घोडा, वळघे म्हणजे चढतो, तो वाऱ्याच्या घोड्यावर चढतो. म्हणजे त्याच्या शरीराला जी गती प्राप्त होते ती गती वाऱ्याच्या वेगाची गती त्याला मिळते. ही त्याला प्राप्त झालेली एक सिद्धी आहे. हनुमंतरायांना प्राप्त झालेल्या अनेक सिद्धींपैकी ही एक सिद्धी आहे, ती त्यांना प्राप्त होते. पवनाचा वारिका वळगे, जणू काही तो वाऱ्याच्या घोड्यावरच बसलेला असतो. चाले तरे उदकी पाऊल न लगे, जर तो पाण्यावरून चालायला लागला तर पाण्याच्या आत त्याचं पाऊल जात नाही. याचा अर्थ असा नाही की ते पाण्यावर चालायला लागले आणि त्यांची इच्छा असेल की पाण्यात पाय टाकायचा तर टाकता येत नाही, असं नाही. त्यांना वाटलं त्या सिद्धीचा वापर करावा तर ते त्या प्रकारे वापर करू शकतात. म्हणजे एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येतं की चाले तरी उदकी पाऊल न लागे, पाण्याचा स्पर्शही होणार नाही, पाण्यावरून रस्त्यावर चालावं त्या प्रकारे ते पाण्यावरून चालू शकतात. ती विद्या येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. अशा वेगवेगळ्या सिद्धी त्याला प्राप्त होतात. वेगवेगळ्या प्रसंगामध्ये अशा सिद्धी तो वापरू शकतो. पण अशा सिद्धी आत्मज्ञानी पुरुष वापरत नाही. कसं आहे, ज्याच्याकडं नसतं किंवा ज्याच्याकडं थोडं असतं त्यालाच ते दाखवायची इच्छा असते. बरोबर, आपल्याकडं सोनं चांदी असं अंगावर मिरवायला बऱ्याच लोकांना आवडतं. त्यांना गुंठा मंत्री असं म्हणतात. म्हणजे बाहेरून आलेला पैसा किंवा परिश्रम न करता आलेला पैसा, असा पैसा असला की लोकांना तो दाखवावा वाटतो. पण जे खूप श्रीमंत लोक असतात, अब्जाधीश वगैरे जी लोक असतात, ते काही असं अंगावर सोनं बिनं घालून मिरवत नाहीत. बरोबर, तुम्ही रतन टाटांना बघितलं असेल, अंबानी वगैरेंना बघितलं असेल, तर ते काही असं खूप महागडं शरीरावर नाही घालत, साधा सुधाच पोशाख असतो. सामान्य माणसाने ठरवला तसा पोशाख घालावा तर सामान्य माणूसही घालू शकतो, एवढा साधारण पोशाख त्यांचा असतो. ज्याच्याकडं जेवढं जास्त सामर्थ्य असतं, ऐश्वर्य असतं, तेवढं तो ते ऐश्वर्य कमी दाखवतो. कारण दाखवण्याच्या पलीकडे आहे त्याच्याकडं. सामान्य माणसाकडं थोडं जास्त कमी असलं की थोडं जास्त दाखवायचा प्रयत्न करतो माणूस. असा स्वभाव असतो माणसाचा. ज्याला जगातल्या सगळ्या शक्ती प्राप्त झाल्या, त्याला कधीच आपल्या शक्तीचं अवडंबर करावं असं वाटत नाही. तो कधीच आपल्या शक्ती दाखवण्यासाठी प्रयत्न करत नाही. आहेतच ज्याच्याकडं नसते, काही जण 1-2 प्रकारचे जादू करून दाखवतात, हात चलाकी करून दाखवतात, असेही काही तुम्हाला दिसतील. पण त्याला जे सामर्थ्य प्राप्त होतं आत्मज्ञानी पुरुषाला, त्या सामर्थ्याचं वर्णन करता येत नाही. ते सामर्थ्य शब्दातीत आहे. येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी, अशा अनेक सिद्धी त्याला प्राप्त होतात. तो त्या सिद्धींचा उपयोग करत नसला तरी त्याला प्राप्त तर असतात. ऐके प्राणाचा हातू धरुणी, गगनाची पावटी करुणी, मध्यमे चेनी दादरा होणी हृदया आली. अर्थात पहा की प्राणवायूचा हात धरून हृदयाकाशाच्या पायऱ्या करून सुषुम्नेच्या जिन्याने हृदयात आलेली ती कुंडलिनी. माऊली पुन्हा त्या कुंडलिनीच्या
वर्णनाकडे येतात, ज्याचं वर्णन आधीच माऊलींनी केलं या श्लोकाच्या निरूपणामध्ये. ऐके प्राणाचा हातू धरून, आपण बघितलं की प्राणवायूचा हात ती धरते. म्हणजे काय, प्राणवायू आणि अपानवायू या दोघांच्याही मिलनाचं काम ती करते. दोघांना एकाच वेळी ती गिळते, दोघांची दिशा बदलून टाकते. अपानवायूची जी खालची दिशा त्याला वर करते, प्राणवायूची वरची दिशा त्याला खाली करते. दोघांची दिशा पालटून टाकते आणि दोघांमध्ये तो प्रभाव, परस्पर प्रभाव, त्या दोघांचं मिलन घडवून आणते. म्हणून माऊली म्हणतात ऐके प्राणाचा हात धरून, ती प्राणाचा हात धरते. गगनाची पावटी करून, गगनाची म्हणजे आकाशाची, पावटी म्हणजे पायरी, आकाशाची ती पायरी करते. कारण आपण बघितलं कुंडलिनी जी अधोमुखी असते ती आता ऊर्ध्वमुखी होते आणि उधोमुख होते. म्हणजेच काय, ती आकाशाची म्हणजे वरच्या मार्गाची पायरी चढायला लागते. ती पायरी कोणती, तर मध्यमेचेनी दादरहुनी हृदय आली. मध्यमा म्हणजे सुषुम्ना, एका बाजूला इडा, दुसऱ्या बाजूला पिंगळा आणि मध्ये सुषुम्ना नाडी आहे. त्या सुषुम्ना नाडीच्या सगळ्यात शेवटच्या टोकावरती कुंडलिनी 3.5 वेढे स्वतःला घालून सुप्त अवस्थेत जी असते ती आधी वेढे काढते. खालची असलेली दिशा ती उलटी करते आणि वरच्या दिशेनं येऊन ती सगळं शरीर संपून टाकते. हे सगळं आपण बघितलं. ती काय करते, त्या सूक्ष्म रूपात असलेली ती कुंडलिनी जी सुषुम्ना नाडी आहे त्या नाडीत असल्यामुळं ती मध्यमेचेनी दादरहुनी, मध्यमा म्हणजे सुषुम्ना, ती सुषुम्ना नाडीच्या दादराहुनी, दादर म्हणजे तो मार्ग जो आहे सुषुम्ना नाडीचा, त्या मार्गातूनच ती हृदय आली, हृदयापर्यंत ती आलेली आहे, हृदय कोशापर्यंत ती आलेली आहे. ते कुंडलिनी जगदंबा, जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जया विश्व बीजाची कोंबा सावली केली. अर्थात ती कुंडलिनी ब्रह्मरूप सार्वभौमाची शोभा असून जगाची आई आहे व तिने विश्वबीजाचा कोंब जो जीव त्यावर सावली केली आहे. आता ही कुंडलिनी कोण आहे, ती या कुंडलिनीचं वर्णन माऊलीने केलं. ते कुंडलिनी जगदंबा, ती कुंडलिनी म्हणजे जगदंबेचं रूप आहे. जगाची जी माता आहे, प्रकृती जिला आपण म्हणतो, माया आपण जिला म्हणतो, परमात्म्याची जी सावली आहे, निर्गुण निराकार अक्रिय अशा परमात्म्याला सगुण साकार करून क्रियायुक्त करणारी जी आहे, एवढं सामर्थ्य जिच्यामध्ये आहे ती कुंडलिनी जगदंबा. प्रत्येकाच्या आतमध्ये ती कुंडलिनी जगदंबा मातेच्या रूपामध्ये आहे. आपल्या सगळ्यांच्या आत ती कुंडलिनी जगदंबा सूक्ष्म रूपामध्ये असते. जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जी चैतन्य चक्रवर्तीची शोभा आहे, चैतन्याची शोभा आहे, चैतन्याला चैतन्य ज्याच्यामुळे येतं ती ही जगदंबा आहे. जया विश्व बीजाची कोंभा सावली केली, आणि तिनं या सगळ्या जीवाच्या जन्मासाठी सावली केली. या सगळ्या जगाची सृष्टीची उत्पत्ती तिच्यामुळं झाली. सगळ्या सृष्टीच्या उत्पत्तीला तिनं आधार दिला. तिच्या उपस्थितीमुळं सगळ्या जगाची उत्पत्ती संभवनीय झाली. ती नसती तर ही सृष्टीच जन्माला आली नसती, निर्माणच झाली नसती. ती सृष्टी निर्माण करण्याची कल्पना भगवंताच्या मनात आली, म्हणून भगवंतानं, परमात्म्यानं ही सगळी सृष्टी निर्माण केली. पण ती सृष्टी निर्माण करावी ही जी भावना आहे, ती जी इच्छा आहे, ती इच्छा म्हणजेच माया आहे. तिथंच मायेचा बाध झाला, तिथंच मायेची उपस्थिती आली परमात्म्याला, आणि म्हणून सृष्टी निर्माण झाली. नाहीतर ते चैतन्य फक्त अक्रिय रूपात अस्तित्वात होतं. ऊर्जा नाही आहे का? ऊर्जा अनेक ठिकाणी आहे, पण ती ऊर्जा कधी वापरली जाते, कधी वापरली जात नाही. एखादा अणुबॉम्ब बनवला जातो तेव्हा त्या अणुबॉम्बमध्ये ऊर्जा किती आहे? प्रचंड ऊर्जा आहे. इतकी ऊर्जा आहे की कित्येक एकर जमीन विध्वंस करून टाकेल, एवढं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे. पण ती वापरली जात नाही, सुप्त रूपात ती आहे. तसं निर्गुण निराकार स्वरूपातलं जे चैतन्य आहे ते फक्त चैतन्य होतं, त्याच्या असण्याचा उपयोगच कधी झाला नाही.
सामर्थ्य असूनही ते कधी सामर्थ्य प्रकट करण्याच्या विचारातच आलं नाही. त्या चैतन्याला आपलं सामर्थ्य प्रकट करावं असं वाटलं, आपलं सामर्थ्य थोडंसं दृश्य रूपात आणावं असं वाटलं, थोडीशी हालचाल करावीशी वाटली. ती हालचाल करावीशी वाटली म्हणजे माया, म्हणजे जगदंबा, म्हणजे कुंडलिनी. तिचं एक सूक्ष्म रूप म्हणजे कुंडलिनी. ती त्या रूपातच प्रत्येकाच्या शरीरामध्ये असते. पण जया विश्वबीजाची आकुंभा सावली केली आणि तिनं सगळ्या सृष्टीच्या निर्मितीचा जो कोंब आहे, बीज आहे, त्याला सावली केली. प्रतिकात्मक अर्थ आहे. या सगळ्या सृष्टीच्या उत्पत्तीला तिनं आधार दिला, असा याचा अर्थ आहे. जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मा या शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, अर्थात जी निराकार ब्रह्माची साकार मूर्ती, जी परमात्मा शिव त्याची संबळी व जी ओंकाराची केवळ जन्मभूमी. आता त्या जगदंबेचं, त्या कुंडलिनीचं खरं सामर्थ्य, खरं रूप माऊली इथं सांगतायत. जे शून्यलिंगाची पिंडी, शून्यलिंग म्हणजे निराकार ब्रह्म. शून्य शब्दाचा अर्थ, एक शब्द अर्थ निराकार असाही आहे. आता या शून्यलिंग या शब्दाचं जर तत्वज्ञानाच्या पातळीवर आपण विवेचन करायला लागलो तर बराच विस्तार करता येईल याचा. भगवान गौतम बुद्धांनी शून्यवाद मांडला. शून्य म्हणजे काहीच नाही. मागे आपण एका वेळी चर्चा करताना भगवान गौतम बुद्धांचा शून्यवाद आणि शंकराचार्यांचा अद्वैतवाद या दोघांची तुलना करून असं विधान केलं होतं की हे दोघं एकाच विषयाबद्दल बोलत आहेत. मी उदाहरणे दिलेलं मला आठवतंय. अर्धा ग्लास पाण्यानं भरला असेल तर त्याचं वर्णन दोन जण दोन प्रकारे करू शकतात. एक जण म्हणू शकतो की पाण्यानं अर्धा ग्लास भरलाय आणि दुसरा म्हणू शकतो की अर्धा ग्लास रिकामा आहे. दोघांचंही वर्णन सत्य आहे. दोन्ही विधानं एकत्रित केली की सत्याच्या आणखी जवळ जायला मिळतं. तसं शून्यवाद नीट अभ्यासला, अद्वैतवाद नीट अभ्यासला की तत्वज्ञानाला एक परिपूर्णता लाभते. खरं तर भारतीय दर्शनशास्त्रातल्या प्रत्येक दर्शनाला एक अर्थ आहे. त्या सगळ्या दर्शनांना नीटपणे समजून घेतलं की आपल्याला खरं सत्य, खरं तत्व कळायला लागतं. कारण यातलं कोणतंही एकूण एक तत्व आणि विचार, प्रत्येक विचार सत्यच आहे. प्रत्येकाला जे दिसलं ते त्यांनी मांडलं. जे दिसलं ते मांडलं म्हणजे जे सत्य आहे तेच मांडलं. पण ज्याला जे जे दिसलं, जो ज्याचा ज्याचा दृष्टिकोन, तो सगळा दृष्टिकोन समजून घेतला की मग आपला दृष्टिकोन सर्वांगीण होतो. अगदी त्या पद्धतीनं माऊलींनी इथं शून्यलिंगाची पिंडी, त्या परमात्म्याला ज्याला शंकराचार्य अद्वैत भाषेत मांडतात त्याला माऊलींनी म्हटलंय शून्यलिंगाची पिंडी. निराकार ब्रह्माचं सगुण साकार रूप म्हणजे ती कुंडलिनी आहे. शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मयाची शिवाची करंडी, करंडी म्हणजे संबळी, म्हणजे परमात्म रूप असलेल्या शिवाची जी संबळी आहे, अर्धांगिनी आहे, सोबतीन आहे, नेहमी सोबत राहणारी जी आहे, अशी ती जगदंबा आहे. जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, प्रणव म्हणजे ओंकार, ओंकाराची ती जणू काही जन्मभूमी आहे. तिच्यातून ओंकार जन्माला आला. जेथुनी ओंकार प्रसवे, जिथून ओंकाराचा प्रसव होतो, जिथून ओंकार जन्मतो, ती ही माया आहे. कारण ओम हे निर्गुण निराकार अशा तत्वाचं एक सगुण साकार रूप आहे. ओमला आकार आहे, ओमला एक रूप आहे, एक रंग आहे. मुळात ओंकाराला कोणता रूप रंग नाही आहे, पण ओम म्हणजे त्याचं ते सूचक आहे आणि ती सूचक म्हणजे माया आहे. इथूनच ती जन्मभूमी आहे. निर्गुण निराकाराची ती जन्मभूमी आहे. खूप सुंदर माऊलींनी सूक्ष्म असं तत्वज्ञान चांगल्या भाषेमध्ये सांगितलंय.
जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, हे असो ते कुंडलिनी बाळी, हृदयातू आली अनुहताची बोली चावळ येते. अर्थात हे असो ती कुंडलिनी बाला हृदयात आली म्हणजे अनुहत ध्वनी होऊ लागतो. आता आणखी एका गूढ अशा विश्वाकडे माऊली घेऊन जात आहेत. हे असो ते कुंडलिनी बाळी, अशी ती कुंडलिनी जी आहे हृदयातू आली, ती हृदयात आल्याच्या नंतर, हृदयाकाशात आल्याच्या नंतर, अनाहत चक्राच्या ठिकाणी आल्यानंतर अनुहताची बोली ओंकार ध्वनी चावळ येते आणि त्यावेळी एक अनाहत ध्वनी या शरीरामध्ये सुरू व्हायला लागतो. शक्तीची या अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते जाहले, ते तेने ऐकले अळूमाळू. अर्थात त्या कुंडलिनीच्या जवळ बुद्धीचे ज्ञान असल्यामुळे त्या ज्ञानाच्या कानावर किंचित ओंकाराचा ध्वनी जातो. आपल्या शरीरामध्ये कायम एक ध्वनी सुरू असतो. या ध्वनीला अनाहत ध्वनी म्हणतात. ध्वनीचे दोन प्रकार, आहत ध्वनी आणि अनाहत ध्वनी. आहत ध्वनी म्हणजे दोन वेगवेगळ्या वस्तू पदार्थ वगैरेंच्या परस्पर आघातातून तयार होणारा ध्वनी, तो आहत. अनाहत ध्वनी म्हणजे अशा परस्पर आघाताशिवाय तयार होणाऱ्या ध्वनीला अनाहत ध्वनी आपण म्हणतो. आपल्या शरीरामध्ये असा एक ध्वनी कायमचा सुरू असतो. आपण हे दोन्ही कान बंद केले की तो ध्वनी थोडा थोडा आपल्याला ऐकू येतो. समुद्राची गाज जशी असते त्याच्या जवळपास तो ध्वनी असतो, तसा तो ध्वनी असतो. पण तो ध्वनी ही एका अर्थानं आहत ध्वनीच आहे. कारण शरीराची जी रचना आहे, कारण शरीराच्या आतमध्ये पण बऱ्याच गोष्टी चालू आहेत. रक्त कितीतरी मोठ्या स्पीडनं शरीरात पळतंय, हृदय धडधडतंय, श्वासांचं येणं जाणं सुरू आहे. या सगळ्यांचा जो एकत्रित परिणाम आहे तो परिणाम त्या ध्वनीतून स्पष्ट होतो. तो त्यांचा ध्वनी आहे. पण ज्या कुंडलिनी जागृतीचं वर्णन माऊली करतायत तो ध्वनी मात्र वेगळा आहे. तो सुद्धा आहत ध्वनी नाही, तो अनाहत ध्वनी आहे. बाहेरच्या तुलनेत आतला ध्वनी आत्ता जो आहे आपल्या शरीरात तो अनाहतच आहे. पण आणखी सूक्ष्मपणे आत शिरला तर तो आतला आवाजही आहत ध्वनीचाच एक सूक्ष्म प्रकार आहे. आणखी त्याच्या तुम्ही खोलात शिरलात तर तुम्हाला अनुभवाला येईल की त्याच्यापेक्षा एक वेगळा अनाहत ध्वनी आहे, ज्याचं वर्णन इथं माऊली करतायत. ती अनुहताची बोली चावळ येते आणि तिथं एक ओंकाराचा एक वेगळा ध्वनी तिथं ऐकू यायला लागतो. शक्तीचे अंगा लागले, बुद्धीचे चैतन्य होते झाले, ते तेने ऐकले अळूमाळू. त्या कुंडलिनीच्या जवळ बुद्धीचं ज्ञान असल्यामुळं त्या ज्ञानाच्या कानावर तो ओंकाराचा ध्वनी आपोआप जातो. जो ओंकाराचा खरा अनाहत ध्वनी आहे, जो तिथं तयार झालेला आहे, तो ध्वनी अळूमाळू शब्दाचा अर्थ आहे किंचित, त्या तत्वापर्यंत त्या ओंकाराचा आवाज आपोआप जातो, आपोआप पोहोचतो. घोषाच्या कुंडी, नादचित्रांची रुपडी, प्रणवाची या मुडी रेखिली ऐसी. अर्थात घोषाच्या म्हणजे परावाणीच्या कुंडात नाद मध्यमा चित्रांची रुपडी ओंकाराच्या आकारासारखी रेखलेली असतात. अर्थात तो जो घोष आहे तो घोष परावाणीचा आहे. अपरा आणि परा. आता हे अपरा आणि परा हे वाणीचे दोन प्रकार आहेत. आपण आता जी वाणी वापरतोय ती अपरा आहे. ज्या वाणीचं माऊली वर्णन करतायत ती परावाणी आहे. घोषाच्या कुंडी, परावाणीच्या कुंडीमध्ये नादचित्रांची रुपडी, आवाजाच्या रूपातली चित्र. बघा, नादचित्र, माऊलींनी नादचित्र हा एक वेगळा शब्द इथं वापरलाय, सामासिक शब्द, एक नवरूपक वापरलंय. घोषाच्या कुंडी, परावाणीचा वाणीची कुंडी, कुंडी म्हणजे आपण ज्याला कुंडी म्हणतो तोच अर्थ आहे. पण ती कुंडी कशाची? परावाणीची. आपण जे बोलतोय
ही अपरा वाणी आहे, याच्या पलीकडची वाणी, शब्दातीत असलेली वाणी, त्या वाणीचं वर्णन आहे. घोषाच्या कुंडी, नाद चित्रांची रुपडी, तो नाद आहे, मुळात तो ध्वनी आहे, पण चित्रांच्या रूपात तो नाद यायला लागतो. प्रणवाची आमोडी रेखिली ऐसी, आणि ओंकाराचा तो ध्वनी, ओंकाराचं ते रूप, हे दोन्हीही एकाच वेळी त्यावेळी जाणवायला लागतात, अनुभवाला ते सगळं यायला लागतं. हा एक सूक्ष्म बदल जो या शरीरामध्ये होतो त्याचं वर्णन इथं माऊली करतायत. हेची कल्पावे तरी जाणीजे, परी कल्पिते कैचे आणीजे, तरी नेनो काय गाजे तिये ठाई. अर्थात ह्या गोष्टी कल्पनेनेच जाणता येतात, परंतु कल्पना करणारा कोठून आणावा, कारण त्याचे जीवात्म्याशी ऐक्य झालेले असते. म्हणून त्या हृदयाकाशात कसली गर्जना होते ती काही समजत नाही. त्या अंतःकरणात हृदय आकाशात कुंडलिनी जागृत झाल्यानंतर जो एक अनाहत ध्वनी येतो, तो अनाहत ध्वनी म्हणजेच अपराध्वनी आहे. तो अपराध्वनी म्हणजेच निर्गुण निराकार अशा परमात्म्याच्या सगुण साकार रूपात येणाऱ्या त्या सगळ्या प्रक्रियेचा तो ध्वनी आहे. त्याला प्रतीक रूपामध्ये ओंकार म्हणतात, ओंकाराचा ध्वनी म्हणतात. ओंकार ध्वनी हा चित्ररूपातही आहे आणि परारूपातही आहे, दोन्ही रूपामध्ये आहे. या दोन्ही रूपांचं वर्णन माऊलींनी इथं केले. याची कल्पना करता येत नाही, सामान्य माणसाला या गोष्टीची कल्पना करता येत नाही. हे जे काही वर्णन आपण ऐकतोय 2-3 दिवसांपासून, हे वर्णन आपण फक्त कल्पनेच्या आधारावर समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्यक्षात हे अनुभवाचे विषय आहेत, आणि ज्याला तो अनुभव येतो त्याला ही रूपक जास्त स्पष्टपणे कळतात. पण माऊली म्हणतायत हेची कल्पावे तरी जाणीजे, थोडी कल्पना केली तर थोडंफार समजू शकतं. माऊलींनी हे जे काही वर्णन केलं त्या वर्णनाच्या आधारे आपल्याला कल्पना करायला काही एक आधार मिळतो, कल्पना करण्यासाठी काही एक संदर्भ मिळत आहेत. या आधाराच्या सामर्थ्यानं, संदर्भातून आपण ती कल्पना करतोय की काय काय घडतं. हेची कल्पावे तरी जाणीजे, परी कल्पिते कैची आणीजे, पण इथं कल्पना तरी कशी करता येणार. कल्पना कोण करू शकतो. जिथं कल्पना करणारा, कल्पना करण्याची प्रक्रिया, ज्याची कल्पना केली जाते तो, हे तिघं वेगवेगळे असतील तर तिथं कल्पना करता येते. पण ज्याचा हा अनुभव आहे तिथं ना कल्पना करणारा जिवंत आहे, ना कल्पना करण्याची प्रक्रिया जिवंत आहे, ना ज्याची कल्पना केली जाते तो जिवंत आहे. सगळे एकच झालेले आहेत तिथं. आता वेगळा काही राहिलेलाच नाही, द्वैत शिल्लकच राहिलेलं नाही. सगळ्या जगाशी तो एकरूप झालाय. आत्मतत्व प्राप्त झालं याचा अर्थ आत्मतत्व आत मिळालं आणि बाहेरचं सगळं वेगळं असं नाही. आत एकदा अद्वैत प्राप्त झालं की बाहेरचं सगळं अद्वैत आपोआप दिसायला लागतं. ज्याला आतून अद्वैत अनुभव आला त्याला बाहेर सगळं अद्वैतच दिसायला लागतं. त्याला मीच सगळ्या जगात भरलोय हेच दिसायला लागतं आणि हेच जाणवायला लागतं. अहम ब्रह्मास्मी हा त्याचा अनुभव आहे. अयम आत्मा ब्रह्म हाही त्याचा अनुभव आहे. अणुरेणू या थोगडा तुका आकाश आहे वडा हाही त्याचाच अनुभव आहे. तो आकाश आहे, सगळ्या ब्रह्मांडामध्ये मीच आहे, या सगळ्या सृष्टीमध्ये मीच भरून उरलोय, हा त्याला येणारा अनुभव आहे. म्हणून माऊली म्हणतायत परी कल्पिते कैचे आणीजे, त्या अनुभवाची कल्पनाच करता येत नाही, तरी नेनो काय गाजे तिये ठाई. आणि मग जिथं कल्पनाच करवत नाही तर तिथं हा सगळा आवाज वगैरे वगैरे याचं जे वर्णन आहे ते अनुभवणाराही त्या क्षणी जिवंत राहत नाही. ते सगळं एक अद्वैत अवस्थेला, एका अद्वैततेच्या एका वेगळ्या स्तरावर हे सगळं पोहोचतं. अशा प्रकारचं वर्णन माऊली करतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं आपण निरूपण उद्या करूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.